धडा 9वा. संताजीचा राजाराम महाराजांशी बिघाड. मद्रास कर्नाटकात मराठ्यांचा वाढता जोर. जानेवारी 1696च्या सुरुवातीसच धनाजी जाधव हा आपल्या फौजेसह जिंजीच्या प्रदेशात पोहोचला होता. जिंजीच्या आसमंतात मोगली फौजांबरोबर अनेक धावपळीच्या लढाया करून तो मार्चच्या पहिल्या आठवड्यात राजाराम महाराजांच्या दर्शनास जिंजीत आला. दरम्यान संताजीच्या मोगलांवरील दणदणीत विजयांच्या वार्ता सर्व कर्नाटकभर पसरल्या होत्या. त्यामुळे कर्नाटकातील मराठे शेर बनून सर्वत्र वावरत होते. मद्रासकर इंग्रज 20 जानेवारी 1696 रोजी लिहितात, मराठ्यांचा जिंजीत भलताच जोर झाला आहे. तेघनापट्टणच्या जवळच्या प्रदेशात ते सतत आपल्या सैन्याच्या तुकड्या पाठवित असतात. सध्याच्या मोगल मराठा संबंधांच्या अनिश्चित स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर आपण तेघनापट्टणहून मराठ्यांशी मैत्रीचा पत्रव्यवहार ठेवणे आवश्यक आहे, असे आमचे मत आहे. सर्व बाजूंनी आमच्याकडे बातम्या तर अशा येत आहेत की मोगल बादशहाने जुल्फिकार खानाच्या मदतीस बऱ्यापैकी मोठी फौज तातडीने पाठवून दिली नाही तर मराठे या प्रदेशाचे स्वामी झाल्यासारखीच स्थिती होणार आहे. जुल्फिकार खानाच्या मदतीला मोगल बादशहाने तातडीने मोठी फौज पाठवली नाही तर सर्व मद्रास कर्नाटक मराठ्यांच्या मालकीचा झाल्यातच जमा आहे, असे इंग्रज लिहितात. त्यात अतिशयोक्ती मुळीच नव्हती. कर्नाटकात सर्वत्र मोगलांनी बचावात्मक पवित्रा घेतला होता. जुल्फिकार खानाने जिंजीचा वेढा उठवून अर्काटच्या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. गेले कित्येक महिने बादशाही छावणीतून त्यांच्या छावणीकडे रसद न आल्याने त्यांच्या फौजेतील सैनिकांची मोठी कुचंबणा चालू होती. बाहेरून नव्या सैन्याची कुमकही नव्हती. अशा प्रतिकूल परिस्थितीत बाहेर पडून तो मुलखातून खंडण्याही वसूल करू शकत नव्हता. मद्रासचा इंग्रज गव्हर्नर आपल्या पत्रात खानाच्या हलाखीचे वर्णन करताना म्हणतो, गेले वर्षभर जुल्फिकार खानाच्या छावणीत 8,000च्या वर घोडदळ नाही. आता तर ते 5,000हून कमी आहे. सध्या येथून खानाच्या छावणीत थोड्या बहुत अन्नधान्याशिवाय काहीही जात नाही. व्यापाऱ्यांनी मराठ्यांची मोठी धास्ती खाल्ली आहे. मराठे हाती सापडेल ते लुटून नेतात. जुल्फिकार खानाच्या फौजेची अवस्था मार्चच्या अखेरीपर्यंत तशीच राहिली. मोगल दरबाराच्या बातमीपत्रांवरून दिसते 19 मार्च रोजी बादशहाने अडचणीत सापडलेल्या खानाकडे 15 लाख रुपयांचा खजिना पाठविला. खजिन्याची ही रसद एप्रिलच्या सुरुवातीस खानाच्या छावणीत पोहोचली असावी. दरम्यान पन्हाळ्याच्या पायथ्याहून संताजीच्या पारिपत्यासाठी निघालेला शहजादा बेदार बख्त बसवापट्टणमला पोहोचला होता. पण त्यापूर्वी संताजी बसवापट्टण प्रदेश सोडून खाली दक्षिणेस बंगळूरच्या प्रदेशात गेला होता. आता चित्रदुर्गच्या नायकास शिक्षा करण्याशिवाय शहाजाद्यास काही काम उरले नव्हते. शहाजाद्याने नायकाविरुद्ध मोहीम हाती घेताच तो शरण आला. खंडणी देऊन नायकाने प्रकरण मिटवले. शहाजादा तसाच दक्षिणेत जिंजीकडे येणार व जुल्फिकार खानाची जागा घेणार अशा प्रकारच्या वदंता या सुमारास सर्वत्र पसरल्या होत्या. संताजी हा बंगळूरच्या प्रदेशात खाली येणाऱ्या शहाजाद्यास अटकाव करण्यासाठीच थांबला आहे, असेही बोलले जात होते. संताजीचा राजाराम महाराजांशी बिघाड. एप्रिल 1696 मध्ये संताजी मद्रास कर्नाटकाच्या प्रदेशात आला. मद्रास जवळच्या फोर्ट सेंट डेव्हिड येथील इंग्रजीची 23 एप्रिलची नोंद सांगते की संताजी जिंजीकडे येत आहे, पण तो जिंजीत आल्याचे दिसत नाही. धनाजीप्रमाणे आपणही जुल्फिकार खानाशी 1-2 लढाया करून जावे असे त्याने योजलेले होते. त्याप्रमाणे संताजीची खानाशी अरणी या ठिकाणी लढाई घडून आली. औरंगजेबाचा चित्रकार भीमसेन सक्सेना या लढाईची माहिती देताना म्हणतो,
कासिम खानाचा पाडाव केल्यानंतर संताजी हा जिंजीकडे वळाला. जुल्फिकार खानाला हे कळताच तो अर्काटून त्याचा पाठलाग करीत निघाला. अरणी मुक्कामी युद्ध होऊन त्यात संताजीचा मोड झाला. जुल्फिकार खानाला जय मिळाला. संताजीकडे यावेळी 20,000हून अधिक फौज होती. या उलट खानाजवळ 5,000हून अधिक फौज नव्हती. अशा स्थितीत 5,000 मोगली फौजेने 20,000च्या मराठी फौजेचा पराभव केला असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. सत्य असे दिसते की संताजीच्या फौजेतील एखाद्या तुकडीने खानाशी लढाई दिली असावी. 8 मे 1696 रोजी संताजी आपल्या फौजेनिशी जिंजीत दाखल झाला. यावेळी त्याच्याजवळ 40,000ची फौज होती अशी फोर्ट सेंट डेव्हिड येथील इंग्रजांना बातमी मिळाली होती. पण त्यांच्या अंदाजाने ही फौज 20,000हून थोडी अधिक असावी असे त्यांनीच म्हटले आहे आणि तेच अधिक ग्राह्य वाटते. जिंजीच्या किल्ल्यात संताजीचा मुक्काम महिनाभर होता असे दिसते. जिंजीच्या खाली दक्षिणेकडे एक मोहीम काढण्यासाठी तो तयारी करत होता. संताजीच्या या संभाव्य मोहिमेची बातमी हेराकरवी फोर्ट सेंट डेव्हिड येथील इंग्रजांना लागली होती. एवढेच नव्हे तर त्यांनी संताजीच्या मोहिमेच्या संभाव्य मार्गावरील आपल्या वखारींच्या संरक्षणाची तजवीजही चालवली होती. पण संताजीची ही नियोजित लष्करी मोहीम निघूच शकली नाही. त्याच्या आतच दुर्दैवाने जिंजीत अत्यंत वाईट घटना घडून आली आणि ती म्हणजे संताजीचा राजाराम महाराजांशी बिघाड घडून आला. विशेष म्हणजे इंग्रज वखारवाल्याशिवाय इतर कोणीही या अत्यंत महत्त्वाच्या घटनेबद्दल माहिती देत नाही. इंग्रजही या बिघाडाचे प्रत्यक्षात काय कारण होते हे सांगत नाहीत. ते फक्त बातमी देतात. 10 जून 1696 रोजी फोर्ट सेंट डेव्हिडचे इंग्रज लिहितात, मराठ्यांच्या छावणीतील आमच्या हेरांकडून आणि इतर अनेक विश्वसनीय गोटांतून आम्हास संताजी घोरपडे व त्यांचा बंधू बहिर्जी घोरपडे यांच्या बेशिस्त वर्तनाबद्दल निश्चित स्वरूपाची बातमी समजली आहे. त्यांच्या या वर्तनामुळे मराठा सरदारात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. आम्हाला खात्री आहे की हे सरदार संताजी घोरपडे व त्याचा बंधू यांच्या मागून जाणार नाहीत. ते राजाराम महाराजांशीच एकनिष्ठ राहतील. वरील वृत्तावरून आम्हास असेच वाटते की जिंजीतील वातावरण स्थिरस्थावर होण्यासाठी आणखी काही कालाचा अवधी लागेल. संताजीकडून राजाराम महाराज धनाजी जाधव पराभूत, अमृतराव निंबाळकर ठार. जिंजी दरबारात राजाराम महाराजांशी वितुष्ट येताच संताजी आपल्या फौजेसह बाहेर पडला. ही घटना मे 1696च्या अखेरीस अगर जूनच्या प्रारंभीस घडून आली असावी. यावेळी त्याच्याजवळ 20,000हून मोठी फौज होती. ते ध्यानी घेतले पाहिजे. अशी मोठी फौज एखाद्या बंडखोर सेनानीजवळ असणे म्हणजे राजाला मोठी धोकादायक गोष्ट होती. स्वाभाविकच संताजीच्या पारिपत्याचा विचार राजाराम महाराजांनी केला आणि ते धनाजी जाधव, अमृतराव निंबाळकर, हनुमंतराव घोरपडे इत्यादी मराठा सरदारांसह संताजीशी लढाई देण्यासाठी जिंजी बाहेर पडले. भीमसेन सक्सेना म्हणतो की संताजी हा स्वतंत्र होण्याच्या मार्गावर होता असे धनाजीने राजाराम महाराजांना भासविले आणि त्याच्याशी लढून त्यास ठार मारण्याची युक्ती त्यांना सांगितली. कांचीपुरमजवळ आयेवारकुटी येथे मराठ्यांचे छत्रपती व सेनापती यांची ही अभूतपूर्व लढाई घडून आली. ही लढाई मोठी धुम्मचक्री झाली असावी. तिच्यात राजाराम महाराजांना पराभव होऊन ते संताजीचे कैदी बनले. धनाजी जाधवास रणांगणावरून पलायन करावे लागले आणि अमृतराव निंबाळकरास कैद होऊन हत्तीच्या पायी जावे लागले. दुसऱ्या दिवशी स्वतः संताजी आपले हात बांधून राजाराम महाराजांसमोर उभा राहिला. आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल क्षमायाचना करीत तो म्हणाला, मी तुमचा सेवक आहे. तुम्ही धनाजीला माझ्या बरोबरीचा दर्जा देऊ इच्छित होता म्हणून मला असे उद्धटपणे वागणे भाग पडले. आपण आता जी आज्ञा कराल त्याप्रमाणे मी वागेन. अशा प्रकारे छत्रपतींसमोर क्षमा मागून संताजीने त्यांना मुक्त केले आणि जिंजी किल्ल्यात सुखरूपपणे पोहोचवण्याची व्यवस्था केली.
भीमसेन सक्सेना हाही आपल्या ग्रंथात मराठ्यांच्या या यादवी लढाईची माहिती देतो. राजाराम आणि धनाजी हे बरेच मोठे सैन्य घेऊन संताजीवर तुटून पडले. त्यांच्या सैन्याच्या आघाडीवर अमृतराव निंबाळकर हा अद्वितीय सेनानी होता. पण युद्धात अमृतराव हा संताजीच्या सैनिकांच्या हातून मारला गेला. उभय पक्षांचे वैमनस्य चालूच राहिले. राजाराम आणि धनाजी हे जिंजीच्या किल्ल्यात परतले. संताजी आपल्या देशाकडे परतला. मराठी कागदपत्रातही या अभूतपूर्व लढाईचे पडसाद उमटल्याचे दिसतात. या घटनेची नोंद घेताना जेधे शकावली म्हणते, चैत्र मासी राजारामाच्या दर्शनास संताजी घोरपडे चंदीस गेले. ज्येष्ठ मासी कची अलीकडेच भांडण झाले. धनाजी जाधव पलोन देशास आला. अमृतराव निंबाळकर पडिला. संताजी फते झाली. आणखी एका मराठी कागदात या लढाईचा महत्त्वपूर्ण उल्लेख आहे. हा कागद म्हणजे राजाराम महाराजांनी हनुमंतराव घोरपडे यास या लढाईत पराक्रम केल्याबद्दल 2 गावांचे इनाम दिल्याची सनद आहे. त्यात राजाराम महाराज म्हणतात, तुम्ही देशीहून कर्नाटक प्रांतात स्वामींच्या पायाशी एकनिष्ठता धरून स्वामी सानिध्यात आलेत. त्यावर आयेवार कुटी याचे भांडणी अमृतराव निंबाळकर येही उडी टाकली. त्याबरोबर तुम्ही सेरिक होऊन ते प्रसंगी उडी टाकून तुम्ही शूरत्वाची सीमा केली. एकनिष्ठ सेवक तुमचे चालवणे स्वामीस अगत्य. दुसऱ्या एका मराठी सनदेत या लढाईत अमृतराव निंबाळकरांबरोबर खटाव प्रांतातील तिमाजी घाटगे हा मराठा सरदार स्वामी कार्यावर खर्च झाल्याचा उल्लेख आहे. मराठ्यांच्या सेनापतीचा खुद्द मराठ्यांच्या राजाशी संघर्ष घडून आल्याने त्याचे पडसाद सर्व दक्षिणभर उमटणे स्वाभाविक होते. एवढेच नव्हे तर या पार्श्वभूमीवर संताजीबद्दल काही वदंताही निर्माण झाल्या. अशी वदंता कर्नाटकातून पश्चिम किनाऱ्यावरील सुरतेपर्यंत येऊन थडकली होती. सुरतकर इंग्रज संताजीच्या या लढाई संबंधाने काय लिहितात ते पहा. राजारामाशी झालेल्या लढाईत त्याचा एक सरदार संताजी घोरपडे याने त्याचा पराभव करून एवढेच नव्हे तर त्यास कैद करून सर्वांनाच धक्का दिला आहे. पण असे करण्यास राजाची सेवा करण्याचाच आपला उद्देश आहे असे त्याने जाहीर केले आहे. तिकडे मोगल सेनापती जुल्फिकार खान याने राजारामाच्या मोबदल्यात संताजीस बादशाहच्या नावाने भले मोठे पारितोषिक देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. एवढेच नव्हे, खुद्द बादशहाने त्यास 12,000 उमराव करतो म्हणून आश्वासन दिले होते. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. औरंगजेबाच्या स्वारीच्या स्वरूपाने उभे असलेल्या संकटाने मराठ्यांना पुन्हा एकदा एक केले आणि त्यातून राजाची मुक्तता केली. अर्थात काहींना ही हकीकत खरी वाटत नाही. मात्र एक खरे की या अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणात निश्चितपणे काहीच सांगता येत नाही. संताजीने राजाराम महाराजांना कैद केल्यानंतर त्यांना आपल्या ताब्यात द्यावे म्हणून जुल्फिकार खानाने बादशहाच्या वतीने मोठे इनाम देऊ केले. एवढेच नव्हे तर खुद्द बादशहाने संताजीस 12,000 उमराव करतो म्हणून आश्वासन दिले. पण मोगली आक्रमणाच्या धोक्याने मराठ्यांना पुन्हा एक केले आणि राजाराम महाराजांना मुक्त केले गेले. ही सुरतकर इंग्रजांची बातमी सर्वस्वी ग्राह्य मानली. तर बादशाही मनसबीच्या व इनामाच्या मोबदल्यात शत्रूच्या ताब्यात छत्रपतीस न देता त्या सुखरूपपणे राजधानीत पोचविले. ही संताजीची मोठीच कामगिरी मानावी लागेल. स्वराज्यावर संताजीने केलेला हा महान उपकार मानावा लागेल. कारण यावेळी राजाराम महाराज मोगलांच्या ताब्यात गेले असते तर मराठ्यांच्या स्वातंत्र्याचा लढाच संपुष्टात आला असता. संताजी राजाराम महाराज यांच्यामधील या लढाई संबंधाने 2 महत्त्वाच्या बाबी नमूद करावयास हव्यात. पहिली बाब अशी की राजाराम महाराज धनाजीसह संताजीवर चालून गेल्यावरच निरुपाय होऊन संताजीस धन्याशी लढावे लागले. त्यात राजाराम महाराजांचा पराभव व ते संताजीच्या हाती सापडले. यात संताजीचा काही अपराध नाही. लढाईत हार जीत ही कोणाची तरी होणारच. दुसरी बाब अशी की खुद्द छत्रपतींशी लढून सुद्धा संताजी मोगलांना मिळालेला नाही. तो काळ असा होता की मोठमोठे नामवंत मराठे सरदार आपल्या देशमुखीच्या वतनासाठी
बिनदिक्कत मोगलांना जाऊन मिळत असत. शूद्र स्वार्थापोटी त्यांना स्वराज्यावरील प्रेम फिके वाटत असे. या पार्श्वभूमीवर संताजीचे हे कृत्य खास उल्लेखनीय व स्तुत्य वाटते. संताजी सेनापती पदावरून दूर. संताजी राजाराम महाराज यांची ही लढाई जून 1696 मध्ये झाली. यापूर्वीच म्हणजे संताजी जिंजीतून बाहेर पडल्यावर लगेच तो सेनापती पदावरून हटविला गेला असावा हे उघड आहे. आयेवार कुटीच्या लढाईत संताजीकडे मोठी फौज असावी म्हणूनच तो राजाराम व धनाजी यांचा पराभव करू शकला. अशा बंडखोर सेनानीकडे एवढी सेना असणे हे मोठे धोकादायक होते. ही सेना आपल्या बाजूला आणणे हे आता राजाराम महाराजांसमोरचे सर्वात मोठे महत्त्वाचे काम होते. त्याप्रमाणे महाराजांनी संताजीच्या फौजेतील बहुसंख्य सरदार व त्याचे सैन्य आपल्याकडे बोलावून घेतले. संताजीहून छत्रपतींचा अधिकार कितीतरी मोठा होता. स्वाभाविक छत्रपतींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन संताजीचे बहुसंख्य सहकारी त्याला सोडून गेले. स्वराज्याच्या हितसंवर्धनासाठी त्यांनी संताजीला सोडणे व राजाराम महाराजांच्या पायाशी रुजू होणे योग्य आणि आवश्यकही होते. अशाच मकाजी देवकाते नावाच्या एका मराठी सरदाराच्या संदर्भात राजाराम महाराजांनी महाराष्ट्रातील रामचंद्रपंत अमात्य यास लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. त्यात महाराज म्हणतात, संताजी घोरपडे यांनी स्वामीच्या पायाशी हरामखोरी केली. याकरिता त्या सेनापतीपणाचा कार्यभाग होता तो दूर करून फौज हुजूर आणवली. त्यावरून राजश्री मकाजी हटक्करराव देवकाते हे आपल्या जमानवासी स्वामी सन्निध आले. एकनिष्ठपणे स्वामी सेवा करीत आहे ती. संताजीने बंडखोरी केल्यामुळे त्याच्या हाताखालची फौज हुजूर आणविल्याचे राजाराम महाराजांनी येथे स्पष्ट म्हटले आहे. याचा परिणाम असा झाला की संताजीच्या फौजेचे बळ दिवसेंदिवस कमी होत गेले. पण त्याही परिस्थितीत मराठी राज्याचा शत्रू जुल्फिकार खान याच्याशी कर्नाटकात संताजी लढाया देत राहिला. संताजीचा मोगलांशी शेवटचा संघर्ष. कर्नाटकातील मराठ्यांच्या वाढत्या दबावाखाली जुल्फिकार खानास जिंजीचा वेढा उठवावा लागला होता. मद्रास किनारपट्टीवरील वेलोर, वांदिवॉश, अर्काट अशा ठिकाणी तो मोठ्या बंदोबस्ताने छावणी करून राहत होता. सप्टेंबर 1696 मध्ये तो अर्काट येथे छावणी करून होता. संताजी आपल्यावर चालून येत असल्याची बातमी त्यास मिळताच तो अर्काटमधून आपली फौज घेऊन बाहेर पडला. पण मार्गातच संताजीने त्याच्या फौजेची कोंडी केली. इतकी की खानाच्या सैनिकांची उपासमार होऊ लागली. तेव्हा अर्काटमध्ये आपणास सुखरूप माघार घेऊ द्यावी म्हणून खानाने संताजीकडे याचना केली. तेव्हा संताजीने त्याच्या माघारीस संमती दिली. त्याप्रमाणे खान अर्काटकडे कसाबसा परतला. पण मद्रासकर इंग्रजांच्या बातमीपत्राप्रमाणे संताजी पुन्हा अर्काटला वेढा घालण्याच्या विचारात दिसतो. संताजीने जर मनावर घेतले तर मोगलांना आपले संरक्षण करणे अवघड होणार आहे. कारण मराठे मोगल यांचे लष्करी बल 5:1 अशा प्रमाणात आहे. पण मराठे व खान यांचे पूर्वीपासून आतून संगनमत असल्याने असे काही न होता हे प्रकरण खंडणीवर भागविले जाईल असे इंग्रज म्हणतात. यावरून एक गोष्ट तरी स्पष्ट होते की अद्यापही म्हणजे सप्टेंबर 1696 पर्यंत तरी संताजीजवळ मोठी फौज होती. लवकरच म्हणजे ऑक्टोबरमध्ये मागे उल्लेखलेल्या पत्राप्रमाणे ही फौज संताजीच्या हाताखालून काढून घेण्यात राजाराम महाराज यशस्वी झाले आणि संताजीची बाजू लंगडी पडली. उपरी निर्दिष्ट 30 सप्टेंबर 1696च्या पत्रात मद्रासकर इंग्रज संताजीच्या एकूण सैन्याची संख्या 25,000 अशी देतात. पण पुढे 14 ऑक्टोबर 1696च्या पत्रात ती संख्या 12,000 अशी देतात. प्रत्यक्षात ती 12,000हून फारच कमी असावी. कारण येथून पुढे केवळ 5-6 हजार फौज असणाऱ्या जुल्फिकार खानाशी लढताना संताजीस शेवटी माघार घ्यावी लागली आहे. खानाशी त्याच्या अनेक चकमकी होऊन शेवटी त्यास पळ काढावा लागला असे इंग्रज नमूद करतात. खान त्याचा पाठलाग करीत मद्रासच्या उत्तरेकडील पुलिकतपर्यंत येऊन पोहोचल्याचे ते 14 ऑक्टोबरच्या पत्रात म्हणतात. पुढे 28 ऑक्टोबरच्या पत्रात ते लिहितात की संताजीचा पाठलाग करीत खान त्रिवेलोरच्या
उत्तरेस आला असून संताजी मात्र कृष्णापट्टणम पर्यंतचा प्रदेश लुटीत गेला आहे. कृष्णापट्टणम येथे त्याने 42 हत्ती पकडले. खानाने मात्र त्याचा पुढे पाठलाग न करता काही दिवस त्रिवेलोरला मुक्काम केला आणि नंतर तो अर्काटला आपल्या तळाकडे परतला. संताजी आता तिरुपात्तूरला परतला असून कावेरी पट्टणम येथील बादशाही खजिन्यावर डोळा ठेवून आहे. खान अर्काटला जाताच संताजी पुन्हा त्या प्रदेशात परतला. वरील पत्रात तो तिरुपात्तूरला म्हणजे अर्काटच्या नैऋत्येस 60 मैलांवर पोहोचल्याचे म्हटले आहे. कावेरी पट्टणम हे ठिकाण तिरुपात्तूरपासून पश्चिमेस 25 मैलांवर आहे. पण तिरुपात्तूर येथेही संताजी फार दिवस थांबल्याचे दिसत नाही. दिवसेंदिवस संख्याबलाने दुबळ्या होत जाणाऱ्या फौजेनिशी आता कर्नाटकसारख्या प्रांतात वावरणे धोक्याचे आहे हे जाणून त्याने आता महाराष्ट्राचा रस्ता धरला. जाता जाता कडाप्पा या ठिकाणी बादशहाने खानाच्या लष्करासाठी पाठवून दिलेला खजिना आल्याची त्यास वार्ता समजली, म्हणून तो कडाप्पाच्या दिशेने वळाला. पण जुल्फिकार खानास संताजीच्या हालचालीची बातमी समजताच तो अर्काटहून त्वरेने कडाप्पाकडे निघाला. 3 दिवसांची कूच केल्यावर खानास समजले की संताजीने मार्ग बदलला आहे व कडाप्पा येथील खजिन्यास काही धोका नाही. तेव्हा तो पुन्हा अर्काटला परतला. संताजीने कडाप्पाचा रोख बदलून कडाप्पा व पेनुकोंडा यांच्या दरम्यानच्या प्रदेशातून तुंगभद्रेच्या दिशेने कूच केले होते. पेनुकोंड्यास शहाजादा बेदारबख्त छावणी करून होता. संताजी त्याच्या बाजूला येत असल्याची बातमी समजताच त्याने अर्काट मुक्कामी असणाऱ्या जुल्फिकार खानास तातडीने आपल्या कुमकेस येण्याविषयी निरोप पाठविला. त्याप्रमाणे खान आपली फौज घेऊन त्वरेने पेनुकोंड्यास गेला. भीमसेन लिहितो, बादशहाचा नातू व शहाजादा आझम याचा मुलगा शहाजादा बेदारबख्त यांना गनिमांना तंबी देण्याच्या कामावर नेमण्यात आले होते. तो यावेळी पेनुकोंडा येथे तळ देऊन होता. त्याने जुल्फिकार खानास कळवले की गनिमांचा मोड करण्यासाठी तुम्ही या. त्याप्रमाणे जुल्फिकार खानाने शहाजाद्याची भेट घेतली. तो आला असे पाहताच गनिम परागंद झाले. यानंतर जुल्फिकार खानाने शहाजाद्याचा निरोप घेतला आणि तो अर्काटला परत आला. शहाजादा बेदारबख्त व जुल्फिकार खान यांना वाटले असावे की मोगलांच्या संयुक्त फौजेस घाबरून संताजीने मार्ग बदलला व तो परागंद झाला. पण वस्तुस्थिती अशी होती की संताजी आता त्यांच्याशी लढण्याच्या लष्करी आणि मानसिक स्थितीत नव्हता. त्याचे बरेच सहकारी त्यास सोडून गेलेले होते. उरलेले जाण्याच्या मार्गावर होते. अशा परिस्थितीत तो मोगलांशी संघर्ष टाळून महाराष्ट्राकडे निघाला होता. पण संताजीच्या दुर्दैवाला आता खरी सुरुवात झाली होती. उत्तर कर्नाटकात विजापूरच्या बाजूने महाराष्ट्रात येत असताना मागून त्वरेने येऊन धनाजी जाधवाने त्यास गाठले. संताजीच्या आयुष्यातील हा शेवटचा संघर्ष होता. दुर्दैवाने त्याचे पर्यावसान संताजीच्या खुनात झाले. त्याचा वृत्तांत आपण पुढील प्रकरणी पाहणार आहोत.